जय शिवराय मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यावेळी मुघलांनी कैद केलं त्यावेळेस त्यांनी इतक्या घाईघाईने छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या सह्याद्रीतून आणि या डोंगरदऱ्यातून आणि या जंगलातून दूर केलं आणि इतक्या घाईघाईने घेऊन चालले होते. त्यांना माहीत होतं जर मराठ्यांना जर कळलं की छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही घेऊन चाललो आहे तर मराठे नक्कीच गनिमी काव्याने त्यांना सोडू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी घाईघाईने शिराळाच्या जंगलातून चालले होते आणि त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचे जे मित्र होते ज्योत्याजी केसरकर यांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी आपली माणसं तयार केली आणि त्या शिराळाच्या जंगलामध्ये ते लपून बसले. हा भाग टेकड्या, डोंगरदऱ्या आणि जंगली भाग असल्यामुळे ज्योत्याजी केसरकर यांना शंभूराजांना सोडवायला आणि पळून घेऊन जायला चांगली संधी होती. थोड्याच वेळात मुघल राजे आणि कवी कलश यांच्या हातात बेड्या घालून त्यांना बंदी बनवून जाताना ज्योत्याजी यांना दिसले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता ज्योत्याजी आणि मावळे ज्या तुकडीत शंभूराजे होते त्या तुकडीवर त्यांनी आक्रमण केलं. काही वेळ मुघल पूर्णपणे भांबावून गेले. ज्योत्याजींनी मुघलांची कत्तल उडवत शंभूराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मुघलांचा कुणाचा हात, कुणाचा पाय, कुणाच्या कमरेपासून तोडलं, कुणाचं मुंडकं तोडलं, कुणाचं धड वेगळं केलं. अशा प्रकारे मुघलांची ज्योत्याजींनी अवस्था केली आणि त्यांनी बघता बघता 40 ते 50 मुघल जागेवर कापून काढले आणि राजांना बघून त्यांना अजूनच चेव आला आणि राजांची व ज्योत्याजींची क्षणभर नजरेला नजर भिडली आणि ज्योत्याजी अगदी जोमाने मुघलांवर चालून गेले. ते भान हरपून लढत होते. ज्यांनी शंभूराजांना साखळदंडात बांधून पकडलं होतं त्यांच्यावर ज्योत्याजी यांनी हल्ला केला. ते राजांना सोडवणार इतक्यात मुघल सैन्याने ज्योत्याजी आणि त्यांच्या पूर्ण पथकाला घेरलं. पण ज्योत्याजी यांनी आपल्या धन्याला सोडवायला जीव तोडून लढू लागला. शंभूराजे ज्योत्याजीकडे बघून त्यांचे डोळे भरून आले. ज्योत्याजीसुद्धा डोळ्यात पाणी, मनात आग व हातात तलवार घेऊन लढत होता. पण मुघलांचे बळ वाढत गेलं आणि ज्योत्याजी व त्यांच्या सैन्याची ताकद कमी पडू लागली आणि त्यांना समजलं की आपण आता मुघलांशी लढू शकत नाही आणि अशा उघड मैदानात आपण त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. मग ते आजूबाजूच्या जंगलात घुसले. तेथून गनिमी काव्याच्या रूपाने हल्ला करू लागले. पण मुघलांची ताकद इतकी होती की मराठ्यांना काहीच करता आलं नाही आणि आपला राजा त्यांच्या डोळ्यात देखत मरणाच्या दारात गेला. ज्योत्याजींनी जीव तोडून राजांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण राजांची आणि त्यांची एकदाच नजरेला नजर भिडली. त्यानंतर त्यांना राजे दिसलेच नाही आणि ज्योत्याजीसुद्धा इथे राजांना सोडवण्यात अपयशी ठरला आणि मराठ्यांच्या या हल्ल्याने मुघल अजूनच सावध झाले आणि त्यांनी अजून कडेकोट पहारा चालू केला व घाईघाईने राजांना डोंगराळ भागातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व मुघलांनी शंभूराजे आणि कवी कलशांना कैद करून शिराळाच्या कोटाजवळ त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. मुघलांनी रात्रभर जागून शंभूराजे आणि कवी कलशांच्यावर एकदम कडेकोट पहारा ठेवला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली त्यावेळेस ते शंभूराजांना आणि कवी कलशांना घेऊन संगमेश्वरच्या दिशेने निघाले.